रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण सध्या करताय. सध्या ह्या म्हणजे टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त इतर कुठल्या उपक्रमांमध्ये सध्या आपण लक्ष नाही, देणार? छोट्या मोठ्या गोष्टी तर सुरूच असतात. गेल्या 3 वर्षांपासून आम्ही एक इंडियन जर्नल ऑफ डेमोक्रेटिक गव्हर्नन्स नावाचं एक रिसर्च जर्नल चालवतो आहोत. कारण आपण लोकशाहीची जननी असं आपल्या देशाचं वर्णन करतो आणि ते योग्यच आहे. परंतु या लोकशाहीच्या जननींनी गव्हर्नन्स किंवा शासकतेच्या बाबतीत जे काही केलं आहे, विशेषतः गेल्या 10-11 वर्षामध्ये जे झालं आहे, ते लोकांसमोर आणलं पाहिजे. आज जगभर लोकशाहीविषयी एक प्रकारे भ्रमनिरासाचं वातावरण आहे की लोकशाहींनी काय मूल्यवर्धन व्हॅल्यू ॲडिशन काय केलं, माझ्या ताटात काय वाढलं, असे प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागले आहेत. अशा वेळी जे चांगले प्रयोग भारतामध्ये घडले, कोणत्याही राज्यात असतील केंद्रात असतील, ते ठळकपणे लोकांसमोर आणले पाहिजेत. म्हणून ते एक रिसर्च जर्नल आम्ही सुरू केलं. राजकारणात येण्याकडे तरुणांचा ओढा 25 वर्षापूर्वी होता त्यापेक्षा तो वाढला आहे. म्हणजे एक प्रकारे राजकारण गुंतागुंतीचं झालं आहे, पण तरुणांचा एक करिअर क्षेत्र म्हणून त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढला आहे. मग त्यांना आपण काय सांगणार, म्हणून आम्ही एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लीडरशिप सुरू केली, IIDL. आणि त्यामध्ये आम्ही एक पदव्युत्तर कार्यक्रम देतो, ज्याच्यामध्ये आम्ही लोकशाही, नेतृत्व आणि शासकता म्हणजे गव्हर्नन्स या तिन्ही विषयाचं शिक्षण देतो. ते काम सुरू आहे. त्यामुळे अशी छोटी मोठी कामं अनेक प्रकारची सुरू आहेत. त्याचबरोबर पक्ष सांगेल त्या पद्धतीने प्रशिक्षणाचाही उपक्रम चालतात. प्रबोधिनी ही एकमेव संस्था आहे ज्यांनी राजकीय नेत्यांच्या बरोबरीने काम करणारा जो त्यांचा सहाय्यक असतो, मंत्री असेल, पदाधिकारी असेल, त्या सहाय्यकाच्याही मनाबुद्धीची मशागत केली पाहिजे ना. कारण हा सहाय्यक अनेकदा नेत्याच्या विकासाला वा विनाशाला कारणीभूत ठरतो. अगदी बरोबर. मग त्याची काळजी कोणी घ्यायची? तर आमच्याकडे एक अतिशय व्यवस्थित, सुविहित, रचनाबद्ध, स्ट्रक्चर्ड असा कोर्स आहे की पॉलिटिकल असिस्टन्स जो असतो तो कसा आपण देऊ शकतो. हा असिस्टन्स थोडासा काही वाचाळवीरांना देखील द्यावा असं तुम्हाला वाटतं का? हा त्याचा भाग आहे. त्यामुळे खरं म्हणजे पॉलिटिकल असिस्टंट जो कोणी आहे त्यांनी बोलताच कामा नये. त्याचं काम प्रॉम्प्टरच आहे, पडद्यामागचं आहे. पण आता काय झालं, घाई झाली, कधी कधी लोकांना आपणच ॲक्टर आहोत असं वाटायला लागतं. त्यातनं गडबडी होतात. म्हणून मग त्याच्यावरती योग्य संस्कार करणं, त्याची काळजी घेणं हा देखील आपल्या उपक्रमाचा भाग.